नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 24 जुलै आणि आजसुद्धा आमचा इव्हेंट आहे आणि आजचा इव्हेंट हा एअरपोर्टजवळ नोव्होटेल हॉटेलमध्ये आहे. तर काल डायरेक्ट घरी आलो होतो, त्यामुळे CNG भरला नव्हता. तर पहिला कामोठ्याच्या बाहेर जाऊया, CNG भरूया आणि करूया आपला दिवस सुरू. तर मंडळी CNG पंपावर आलो, CNG भरला, प्रेशर कमी आहे, 300 रुपयाचा CNG बसला. तर पहिला पिकअप केलेला आहे कामोठ्यावरून सायनचा जो प्रायव्हेट ड्युटी असते माझी, तर त्यांना ड्रॉप करायचं. त्याच्यानंतर मग आपल्याला इव्हेंट आहे आपला 11 वाजता पिकअप आहे घनसोलीवरून. मग सायनला आधी ड्रॉप करूया, नंतर मग बघूया काय होतं आहे. तर आता मंडळी आलेलो आहे अटल सेतूवरती आणि खूप मस्त वाटत होतं. अटल सेतूवरती खूप जोराचा वारा सुटला होता. स्टेअरिंग एका हाताने पकडणं खूप रिस्की होतं, तरी थोड्यासाठी एका हातात फोन पकडून मी शूटिंग केलेलं आहे. आणि आता मंडळी माझं झालेलं आहे सायनला ड्रॉप आणि उबर चालू केलेलं आहे. बघूया आपल्याला घनसोली साईडची काय बुकिंग भेटते. तर मंडळी आपल्याला कांजूरमार्गची बुकिंग भेटली. आलो आहे आपण कस्टमरच्या लोकेशनवरती आणि ह्या समोरून मॅडम आलेले आहेत. घेतला पिकअप, घेतला OTP आणि निघालो मी आता कांजूरमार्गकडे जाण्यासाठी. मग मंडळी आता पोचलेलो आहे आम्ही चेंबूरच्या इकडे. हे अपोजिट साईडून लेन सोडलेले आहे, तर त्यामुळे जरासं ट्रॅफिक झालं होतं. 1 तासाच्या आतच मी पोचलो कांजूरमार्गला. ट्रिप केली एंड. ऑनलाईन पेमेंट होतं, त्यामुळे कॅश कलेक्ट केली नाही. आता 9:45 वाजले होते आणि 11 वाजता आपला पिकअप होता घनसोलीला. मग मी उबर बंद करतो आणि डायरेक्ट जायचा निर्णय घेतो घनसोलीकडे, कारण बुकिंग घेऊन गेलो तर लेट होईल. आणि आता पोचलो आहे कस्टमरच्या लोकेशनवर घनसोलीला. तिथे मेंदूवडावाला होता, घेतला मेंदूवडा, नाश्ता केला, जरा मस्त वाटला. सकाळ सकाळी नाश्ता केल्याच्यानंतर मग कस्टमरचा कॉल आला. मग त्यांना मी पिकअप करायला जातो आहे. पिकअप RCPमधून होता घनसोलीला. हे RCPच्या आतमध्ये आहे. 30चा स्पीड लिमिट आहे ह्यांचं. मग गाडी हळू घेतली आणि त्यांना पिकअप करून मी आलो आहे. आता ड्रॉप केलं आहे त्यांना नोव्होटेल हॉटेलमध्ये. आणि आता ड्रॉप करून आपण बाहेर थांबूया, कारण हॉटेलमध्ये पार्किंग नाही आहे. नोव्होटेल हॉटेल एकदम जरासं विचित्र आहे, पार्किंगच नाही आहे इकडे. मग बाहेर आलो आणि CNG पंपावरती लाईन लावली, CNG भरली. आणि कारण कामोठ्याला जो आमचा CNG पंप आहे तिथे 300चाच गॅस भरला होता. मग आता मी तिथूनच आलो JW मॅरिएटमध्ये. ह्यांच्या बेसमेंटमध्ये पार्किंग आहे. गपचूप येतो आणि इथे पार्किंग करतो. आणि आता कस्टमरचा कॉल आलेला आहे 4 वाजता. त्यांना जातो 4 वाजता घ्यायला. हे JW मॅरिएट आहे. इथून मी बाहेर पडतो आणि त्याच्या बाजूलाच असलेलं नोव्होटेल हॉटेलमध्ये मी जातो. ही सिक्युरिटी जरा चेकिंग करतो आहे आणि मग आता करूया कस्टमरला पिकअप आणि जाऊया परत घनसोलीला. तर पिकअप केलेलं आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहे कांजूरमार्गच्या इथे. तर आता जाऊया घनसोलीला, ड्रॉप करूया आणि मग जाऊया आपण आपल्या घरी. तर मंडळी यांना RCPमध्ये पुन्हा ड्रॉप केलेलं आहे. आता उबरचं ॲप चालू केलं आहे आणि मला लागलेली आहे पनवेलची बुकिंग. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतला OTP, केला पिकअप आणि आता जातो आहे आपण पनवेलला आणि मग तिथून डायरेक्ट घरी. तर मंडळी पिकअप केल्याच्या नंतरनं घनसोलीवरून मी पुढे आलो आणि कोपरखैरण्याच्या इथे इतका जोराचा पाऊस आला की पुढचं दिसत नव्हतं. आणि आता पोहोचलेलो आहे मी तुर्बा स्टेशनच्या पुढे IKEAच्या इथे. खूप खतरनाकवाला पाऊस आहे, समोरचं दिसतच नाही, एकदम विजिबिलिटी कमी झालेली आहे. 1 तास 20 मिनिटानंतर पोहोचलो मी पनवेलला. 895 रुपये कॅश कलेक्ट केली, ट्रिप एंड केली, उबरचं ॲप बंद केलं आणि आता डायरेक्ट जाऊया आपण आपल्या घरी. तर माझी आजची अर्निंग आहे, पहिलं कामोठ्यावरून सायनच्या बुकिंगचे भेटले होते मला 700, प्रायव्हेट बुकिंग होती. मग उबरवरती सायनवरून कांजूरमार्गचे भेटले आपल्याला 350 रुपये. त्याच्यानंतर इव्हेंटचे वेगळे पैसे आणि संध्याकाळी परत भेटले आपल्याला पनवेलचे 772 रुपये. तर मंडळी आजचा दिवस कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट करून मला प्रतिक्रिया द्या. चला भेटूया आपण आता उद्या. बाय.